ओम नमः शिवाय नमः. श्री शिवलीलामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर, मराळ उदार कर्पूर गौर, अगम्य गुण अपार, तुझ वर्णिती सर्वदा. न कळे जयाचे मूळ मध्य अवसान, आपणची सर्व करता कारण. कोठे प्रगटेल ज्यांचे आगमन, ठाई न पडे ब्रह्मादिका. जाणोनी भक्तांचे मानस, तेथेची प्रगटे जगन्निवास. येच विषयी सूते इतिहास, शौनकादिकांप्रती सांगितला. किरात देशींचा राजा विमर्शन, परमप्रतापी शत्रुभंजन. मृगया करीत हिंसक दारुण, मद्यमांसी रत सदा. चतुर्वर्णाच्या स्त्रिया भोगित, निर्दय अधमेची वर्तत. परी शिवभजनी असे रत, विधीने पूजित नित्य शिवासी. त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्वती, परम चतुर गुणवती. पती प्रतिपुसे एकांती, कापट्य रीती टाकोनिया. म्हणे शिवव्रत आचरता बहुवस, शिवरात्री सोमवार प्रदोष. गीत नृत्य स्वये करिता विशेष, शिवलीलामृत वर्णिता. दोषही घडती तुम्हापासून, इकडे शिवभजनी सावधान. मग तो राजा विमर्शन, वर्तमान सांगे पुरातन पै. मी पूर्वी पंपा नामनगरी, सारमेय होतो सुंदरी. तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री, शिवमंदिरासमोर आलो. शिवपूजा पाहिली समस्त, द्वारी उभे होते राजदूत. तीही दंड मारिता त्वरित, सव्य पळत प्रदक्षिणा करी. आणिका आलो परतोनी, बलिपिंड प्राप्त होईल म्हणोनी. मागुती दटाविता त्यांनी, प्रदक्षिणा केल्या शिवसदना. मागुती बैसलो येऊन, तव तीही क्रोधे मारिला बाण. म्या शिवलिंग पुढे लक्षून, तेथेची प्राण सोडिला. त्या पुण्य कर्मे करून, आता राजदेह पावलो जाण. परिश्वानाचे दुष्ट गुण, नाना दोष आचरे. कुमुद्वती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान, तरी मी कोण होते सांगा मज लागून. मग तो बोले विमर्शन, कपोती होतीस पूर्वी तू. मांसपिंड नेता मुखी धरून, पाठी लागला पक्षी शेण. शिवालयास प्रदक्षिणा 3 करून बैसलीस शिखरी. तू श्रमलीस अत्यंत, तुझ शेण पक्षी मारित. शिवसदनासमोर शरीर पडत, ती राणी सत्य झालीस तू. मग कुमुद्वती म्हणे रायास, तू त्रिकाल ज्ञानी पुण्यपुरुष. तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास, सांगा समस्त वृत्तांत हा. यावरी तो राव म्हणे, ऐके मृगनेत्रे इभगमने. सिंधू देशीचा नृप इंदुवदने, होईन पुढलिये जन्मी मी. तू जया नामे राजकन्या होसी, मज लागी राजसे वरसी. तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमेसी, होईन सत्य गुणसरिते. तू कलिंग कन्या होऊन, मज वरिसी सत्य जाण. चौथे जन्मी गांधार राव होईन, तू मागध कन्या होऊन वरिसी मज. पाचवे जन्मी अवंती राज, दाशाहार्य कन्या तू पावसी मज. सहावे जन्मी आनर्तपती सहज, तू ययाती कन्या गुणवती. सातवे जन्मी पांड्य राजा होईन, तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण. तेथे मी बहुत ख्याती करून, शत्रुदंडीन शिवप्रतापे. महाधर्म वाढवित, जन्मोजन्मी शिवभजन करीन. मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन, तपास जाईन महावना. शरण रिघेन अगस्तीस, शैव दीक्षा घेऊन निर्दोष. शुभवदने तुझ समवेत कैलास, पद पावैन निर्धारे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती, तितुकेही जन्म घेवोनी तो भूपती. ब्रह्मवेत्ता होऊनी अंती, अक्षय शिवपद पावला. ऐसा शिवभजनाचा महिमा, वर्णू न शके द्रुहीन सूत्रामा. वेदशास्त्रांसी सीमा, न कळे ज्याची वर्णावया. ऐकुनी शिवगुण कीर्तन, सद्गद न हो जयाचे मन. अश्रुधारा नयन, जयाचे कदा न वाहती. धिक त्याचे जीने धिक कर्म, धिक विद्या धिक धर्म. तो वाचोनी काय अधम, दुरात्मा व्यर्थ संसारी. ऐक शिवभजनाची थोरी, उज्जयिनी नामे महानगरी.
रावचंद्रसेन राज्य करी न्याय नीती करुनिया. ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रतनरूपवर. मित्र एक नाम मणिभद्र प्राणसखा रायाचा. मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दया सागर. शिष्य भाविक आणि उदार पूर्व सुकृते प्राप्त होय. गृहिणी सुंदर आणि पतिव्रता पुत्र भक्त आणि सभाग्यता. व्युत्पन्न आणि सुरस वक्ता होय विशेष सुकृते. दिव्य हिरा आणि परिस मुक्ता फळ सुढाळ सुरस. पिता ज्ञानी गुरु तोची विशेष हे अपूर्ण त्रिभुवनीय. ऐसा तो रावचंद्रसेन मित्र मणिभद्र अति सुजान. तेने एक मणी दिधला आणोन चंड किरण दुसरा. अष्टधातूंचा होता स्पर्श होय चामीकर बावन कस. सर्प व्याघ्र तस्कर वास राष्ट्रात नसे त्याकरिता. त्या मण्याचे होते दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन. दुर्भिक्ष शोक अवर्षण दारिद्र्य नाही नगरात. तो कंठी बांधिता प्रकाशवंत राव दिसे जैसा पुरुहूत. समरांगणी जय अद्भुत न ये अपयश कालत्रयी. जे करावया येती वैर ते आपणची होती प्राणमित्र. आयुरोग्य ऐश्वर्या पार चढत चालिले नृपाचे. भूपतो सर्व गुणी वरिष्ठ की शिवभजनी गंगेचा लोट. की विवेक भाव रत्नांचा मुकुट समुद्र सुभट चातुर्याचा. की वैराग्य सरोवरीचा मराळ. की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ. की ज्ञानामृताचा विशाळ कूपची काय उचंबळला. ऐश्वर्य वाढता प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ. मणी मागो पाठविती सकळ स्पर्धा बळे वाढविती. बहुतांसी असह्य झाले अवनीचे भूभुज एकवटले. अपार दळ घेवोनी आले वेढिले नगर रायाचे. इंदिरावर कमल दलनयन त्याचे कंठी कौस्तुभजान. की मुडानी वरमौळी रोहिणी रमण प्रकाश घन मणी तैसा. तो मणी आम्हासी देत त्वरित म्हणून नृपांनी पाठविले दूत. मग राव विचारी मनात कैसा अनर्थ ओढवला. थोर वस्तूंचे संग्रहण तेची अनर्थासी कारण. ज्या कारणे जे भूषण तेची विदूषण रूप होय. अति रूप अति धन अति विद्या अति प्रीतीपूर्ण. अति भोग अति भूषण विघ्नासी कारण तेची होय. बोले रावचंद्रसेन मणी जरी द्यावा या लागून तरी जाईल क्षात्रपण. युद्ध दारुण न करवे आता स्वामी महाकाळेश्वर. करुणा सिंधू कर्पूर गौर जो दीन रक्षण जगदुद्धार. वज्रपंजर भक्तांसी त्यासी शरण जाऊये अवसरी. जो भक्ता काज कैवारी जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी. प्राणवल्लभ जगदात्मा पूजा सामग्री सिद्ध करून. शिवमंदिरी बैसला जाऊन सकळ चिंता सोडून. विधियुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊनी प्रधान. युद्ध करीती शिवस्मरून महायंत्राचे नगरावरून. मार होती अनिवार सर्व चिंता सोडूनी चंद्रसेन. चंद्रचूड आराधी प्रीती करून. करी श्रौत्र मिश्रित त्र्यंबक पूजन. मानस ध्यान यथाविधी बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ. परिचितारहित भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ. चतुर्विध वाद्ये वाजताती राव करीत महापूजन. पौरजन विलोकिती मिळोन त्यात एक गोप गृहिणी पतिहीन. कुमार कडिये घेऊन पातली 6 वर्षांचा बाळ. राजा करिता पूजा करिता पाहे सकळ. निरखोनिया वाढवेळ गोप गृहिणी आली घरा. कुमार कडे खालता उतरून आपण करी गृहीचे कारण. शेजारी उद्वस्तृण सदन बाळ जाऊन बैसला तेथे. लिंगाकृती पाषाण पाहून मृत्तिकेची वेदिका करून. दिव्य शिवप्रतिमा मांडून करी स्थापना प्रीतीने. कोणी दुजे नाही तेथ लघु पाषाण आणोनी त्वरित. पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणची वाहे प्रीतीने. राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण. धूप दीप नैवेद्य पूर्ण तेणेची करुणी करीतसे.
आर्द्र तृण पुष्प सुवासहीन, तेची वाहे आवडी करून, नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन, प्रेम भावे पूजितसे. परिमळ द्रव्ये कैची जवळी, शिवावरी मृत्तिका उधळी, मृत्तिकाची घेऊनी करकमळी, पुष्पांजुळी समर्पित. एवं राया ऐसे केले पूजन, मग मानस पूजा कर जोडून, ध्यान करी नेत्र झाकून, शंकरी मन दृढ जडले, मातेने स्वयंपाक करून, ये बा करी पुत्रा भोजन, बहुवेळा हाक फोडोन, पाचारिता नेदी प्रत्युत्तर. म्हणोनी बाहेर येवोनी पाहे, तव शून्य गृही बैसला आहे, म्हणे अर्भका मांडिले काये, चाल भोजना झडकरी, परिनेदी प्रत्युत्तर. मातेने क्रोधे करुणी सत्वर, त्याचे लिंग आणि पूजा समग्र, निरखुनिया झुगारिली, चाल भोजना त्वरित, म्हणोनी हस्तकी धरुणी ओढीत, बाळ नेत्र उघडोनी पाहात, तव शिवपूजा विदारिली. आहा शिव शिव म्हणून, घेत वक्षस्थळ बडवून, दुःखे पडला मूर्छा येऊन, म्हणे प्राण देईन मी आता, गली प्रदाने देऊन, माता जाऊनी करी भोजन, जीर्ण वस्त्र पांघरून, तृणसेजे पहुडली, इकडे पूजा भंगली म्हणून, बाळ रडे शिवनाम घेऊन, तव दयाळ उमा रमण, अद्भुत नवल पै केले. तृणगृह होते जे जर्जर, झाले रत्न खचित शिवमंदिर, हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर, नाना रत्नांचे कळस झळकती, चारी द्वारे रत्नखचित, मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजित, चंद्रप्रभेहुनी अमित, प्रभा ज्योतिर्लिंगाची, नेत्र उघडोनी बाळ पाहात, तव राजोपचारे पूजा दिसत, सिद्ध करोनी ठेविली समस्त, बाळ नाचत ब्रह्मानंदे. यथा सांग महापूजन, बाळे केले प्रीती करून, षोडशोपचारे पूजा समर्पून, पुष्पांजुळी वाहतसे, शिवनामावळी उच्चारित, बाळ कीर्तन रंगी नाचत, शिव म्हणे माग त्वरित, प्रसन्न झालो बाळकारे, बाळक म्हणे ते वेळी, मम मातेने तुझी पूजा भंगिली, तो अन्याय पोटात घाली, चंद्रमौळी अवश्य म्हणे. मातेसी दर्शना आणि तो येथ, म्हणोनी गेला आपुले गृहांत, तव ते देखिले रत्नखचित, माता निद्रिस्त दिव्य मंचकी, पहिले स्वरूप पालटून, झाली ते नारी पद्मिन, सर्वालंकारे करून शोभायमान पहुडली, 30 बाळके जागे करून, म्हणे चल घेई शिवदर्शन, तव ती पाहे चहूकडे विलोकून, अद्भुत करणी शिवाची. हृदयी धरुनी दृढ बाळ, शिवालया आली तत्काळ, म्हणे धन्य तू शिवदयाळ, धन्य बाळ भक्त हा. गोपदारा गेली राजगृहा धावून, चंद्रसेना सांगे वर्तमान, राव वेगे आला प्रीती करून, धरी चरण बाळकाचे, शंकराची अद्भुत करणी, राव आश्चर्य करुनी पाहे नयनी, नागरिक जनांच्या श्रेणी, धावती बाळा पहावया. दिगंतरी गाजली हाक अहूत, बाळकासी पावले उमानाथ, अवंती नगरा येती धावत, जन अपार पहावया. चंद्रसेन राया प्रती, नृप अर्वणीचे सांगोनी पाठविती, धन्य धन्य तुझी भक्ती, गिरिजावर प्रसन्न तू ते, आम्ही टाकूनी द्वेष दुर्वासना, तुझ्या भेटीसी येऊ चंद्रसेना, तो बाळ पाहू नयना, कैलास राणा प्रसन्न जासी. ऐसे ऐकता चंद्रसेन, प्रधाना समेत बाहेर येऊन, सकळ रायांसी भेटून, आला मिरवित घेऊनी, अवंती नगरीची रचना, पाहता आश्चर्य वाटे मना, सप्तपुरीत श्रेष्ठ जाना, उज्जयिनी नाम तियेचे, राजे सकळ कर जोडून, शिवमंदिरापुढे घालिती लोटांगण, त्या बाळकासी वंदून, आश्चर्य करीती सर्वही, म्हणती जय शिव प्रसन्न, तै तृणकुटी होय सुवर्ण सदन, शत्रु ते पूर्ण मित्र होऊन, ओळंगती सर्वस्वे, गृहींच्या दासी सिद्धी होऊन, न मागता पुरविती इच्छिले पूर्ण, आंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन, कल्पिले फळ देती ते, मुका होईल पंडित, पांगुळ पवना पुढे धावत, जन्मांध रत्ने पारखित, मूढ अत्यंत होय वक्ता. रंक भणंगा भाग्य परम,
तोची होईल सार्वभौम, न करिता सायास दुर्गम, चिंतामणी येत हाता, त्रिभुवन भरी कीर्ती होय, राजे समग्र वंदिती पाय, जेथे जेथे खणू जाय, तेथे तेथे निधाने सापडता, अभ्यास न करिता बहुवस, सापडे वेदांचा सारांश, सकळ कळा येती हातास, उमाविलास भेटे जेव्हा. गोपीती म्हणे गोरक्ष बाळा, त्यासी गोवाहन प्रसन्न झाला, गोविप्र प्रतिपाळी स्नेहाळा, धन्य नृपराज चंद्रसेन, यात्रा दाटली बहुत, सर्व राजे आश्चर्य करीत, तो तेथे प्रकटला हनुमंत, वायुसूत अंजनी प्रिय जो राघव चरणारविंद भ्रमर, भूगर्भ रत्न मानस संतापहर, वृत्रारी शत्रुजनक नगर, दहन मदन दमन जो, द्रोणाचळोत्पाटन, उर्मिला जीवन प्राणरक्षण, ध्वजस्तंभी बैसोन, पाळी तृतीय नंदन पृथेचा, ऐसा प्रकटता मारुती, समस्त क्षोणी पाळचरणी लागती, राघव प्रियकर बाळाप्रती, हृदयी धरुनी उपदेशी, शिव पंचाक्षरी मंत्र, उपदेशित साक्षात रुद्र, न्यास मातृका ध्यान प्रकार, प्रदोष सोमवार व्रत सांगे. हनुमंते मस्तकी ठेविला हात, झाला चतुर्दश विद्यावंत, चतुष्षष्टी कळा आकळीत, जैसा आमलक हस्तकी, त्याचे नाम श्रीकर, ठेविता झाला वायुकुमर, सकळ राव करीती जय जयकार, पुष्पे सुरवर वर्षती, यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद, श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद, तुझे आठवे पिढीस नंद, जन्मेल गोपराज गोकुळी, त्याचा पुत्र पीतवसन, होईल श्रीकृष्ण कंस दमन, शिशुपालांतक कौरव मर्दन, पांडव पाळक गोविंद, श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती, मागे झाल्या पुढेही होती, जेवी जपमाळेचे मणी परतोनी येती, अवतार स्थिती तैसेची, की संवत्सर मास तिथी वार, तेच परतती वारंवार, तैसा अवतार धरी श्रीधर, श्रीकरा सत्य जाण पा. ऐसे हरिकुळभूषण बोलून, पावला तेथेची अंतर्धान, सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य, सभाग्यपण श्रीकराचे, ज्याचा श्रीगुरु हनुमंत, त्यासी काय न्यून पदार्थ, श्रीकर चंद्रसेन नृपनाथ, बोळवित सर्व भूपांते, वस्त्रे भूषणे देऊनी, बोळविले पावले स्वस्थानी, मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी, श्रीकर चंद्रसेन आचरती, शिवरात्री उत्साह करीती, याचकांचे आर्त पुरविती, शिवलीलामृत श्रवण करीती, अंती शिवपदाप्रती पावले, हा अध्याय करिता पठन, संतती संपत्ती आयुष्यवर्धन, शिवार्चनी रत ज्याचे मन, विघ्ने भीती तयासी, शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी, देखोनी विकासती सज्जन कमळिनी, जीव शिव चक्रवाके दोनी, ऐक्या येती प्रीतीने, निंदक दुर्जन अभक्त, ते अंधारी लपती दिवा भात, शिवनिंदकांसी वैकुंठनाथ, महानरकात नेऊनी घाली, विष्णू निंदक जे अपवित्र, त्यासी कुंभी पाकी घाली त्रिनेत्र, एवं हरिहर निंदकासी सूर्यपुत्र, नाना प्रकारे जाच करी, ब्रह्मानंदायती वर्या, श्रीभक्त कैलासाचळ निवासिया, श्रीधर वरदा मृडानी प्रिया, तुझी लीला वदवी तू. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, चतुर्थ अध्याय गोड हा. श्री सांब सदाशिव अर्पणम अस्तु.